नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सगळ्यात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. गावानुसार यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सगळ्यात मोठी घोषणा करण्यात आलेली. पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेला आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी केंद्र सरकारने मोठी भेट दिली. ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75% पीक विमा मिळायला सुरुवात गावानुसार यादी सुद्धा जाहीर नाव चेक करायला लागणार आहे. या योजनेनंतर अंतर्गत शेतकऱ्यांना एकूण पीक विमा हप्त्याच्या 25% रक्कम प्रारंभी ग्रीन पेमेंट दिली जाते. ही रक्कम बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेली आहे. तर या ठिकाणी आपण आता 25% अग्रिम रक्कम, त्याचबरोबर ती उर्वरित 75% पीक विमा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल. या शेतकऱ्यांना हा 25% अग्रिम ग्रीन पेमेंट मिळालेला नाही, त्यांच्या खात्यावर हा 25%चा ग्रीन पेमेंट आणि उर्वरित 75% पेमेंट एकत्र वर्ग केला जाणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय असणार आहे. त्याचबरोबर ती या पेमेंटचा वितरणाच्या वेळापत्रकाबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. सध्या आचारसंहिता लागू असल्याने हे पैसे योग्य वेळी मिळतील का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण आचारसंहितेपूर्वीच सरकारने हा निर्णय घेतल्याने आणि निधी संबंधित कार्यवाही पूर्ण केल्याने हे पैसे 100%पणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार याची घोषणा करण्यात आलेली आहे. आचारसंहिता असो किंवा नसो, हे पैसे शेतकऱ्यांना मिळतीलच. फक्त प्रक्रिया पूर्ण होणे बाकी आहे. लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होतील आणि शेतकरी बांधव योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. शेतकरी बांधवांना पीक विमा वाटपासंदर्भाची महत्त्वाची बातमी. गेल्या काही महिन्यापासूनच पीक विम्याची रकमेबाबत अनिश्चितता होती, परंतु आता सर्व गोष्टी स्पष्ट करून झालेल्या आहेत. शासनाकडून प्राप्त झालेली माहिती आहे की शेतकऱ्यांकडून महसूल मंडळाकडे टक्केवारी रक्कम पूर्णपणे शासनाकडे पाठवण्यात आली आहे. त्यानंतर राज्य शासनाने पीक विमा वाटप करणाऱ्या कंपनीला ही रक्कम दिली जाते. आता या पैशाचे वाटप पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना 25% पीक विमा मिळाला होता, त्यासाठी उर्वरित 75% रक्कम लवकरच वितरित केली जाणार आहे. ही बातमी ऐकून आनंद झाला की आता शेतकऱ्यांना पैशाची प्रतीक्षा करावी लागणार नाही. या वाटपाला आचारसंहितेचे कोणताही अडथळा येणार नाही. आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करा. याच्या व्यतिरिक्त अजून काही पीक विम्याबद्दल अपडेट आलं तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार. हा व्हिडिओ आता इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग मी.